थोडस सांभाळून काळजी घ्या. एक धाव घेतलेली आहे आणि निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असा फटका. एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 2. खूपच सुंदर फटका. एक धाव. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा उंच टोलवलेला, मात्र त्यावरती एकच धाव मिळेल. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली होती 4. एका षटकाच्या समाप्तीनंतर अकाउंट्स डिव्हिजन या संघाची धावसंख्या झाली होती म्हणजे बिनबाद 5. युट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आम्हाला लाभले ते म्हणजे चॅनल नेम गेम ऑन स्पोर्ट्स, ऑपरेटर प्रणय सावंत, कॅमेरामॅन चंदन सुर्वे आणि रोहित निर्मल, तसेच आमचे स्कोरर राकेश नांदवीकर, अमित तांबे यांचं खूप खूप आभार. नवीन गोलंदाज सुमन. कोणी बाहेरून आवाज देऊ नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. निर्धाव चेंडू होते. धावसंख्या झालेली ती 5. एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 6. आणि उत्कृष्ट असा फटका, मात्र एक धाव मिळेल रेखा यांना. धावसंख्या झाली ती 7. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र एक धाव. धावसंख्या झाली ती 8. या षटकातील शेवटचा चेंडू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अकाउंट्स अँड डिव्हिजन फायनान्स अँड अकाउंट्स अँड डिव्हिजनची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 9. अजूनही सलामीची जोडी मैदानावर. खूपच सुंदर असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. तितकं सुंदर असे क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली होती 10. संख्या झाली ती 11. नो चेंडू आणि खरपूस समाचार घेत आहेत ते म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 13.
आणि पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. 1+1 अशा 2 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळते. खूपच सुंदर असे क्षेत्ररक्षण. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. उत्कृष्ट फटका. पंच आपला निर्णय घ्यायचा आहे. चेंडू सीमारेषा बाहेर गेलेला आहे. आणि या ठिकाणी येतो 6 रेखा पवार यांच्या बॅटमधून. आणि धावसंख्या झाली ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 1/21. षटक संपलेला आहे. ओव्हर खत्म हो गया है. बॉलर्स नेम नंदा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते ते म्हणजे नंदा. आणि 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत अकाउंट्स डिव्हिजन या संघाला. धावसंख्या झाली ती 23. आणि उत्कृष्ट असा फटका लॉंगऑफच्या दिशेने टोलवलेला, मात्र त्यावरती मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या झाली ती 24. 5 बॉल बाकी आहे ना. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. उत्कृष्ट असा टोलल चेंडू ऑफच्या आणि हा झेल सुटलेला आहे. आणि इथे या ठिकाणी गडबड होते. 2 धावा मिळत आहेत अकाउंट डिव्हिजन या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. उत्कृष्ट असा फटका. इतकं सुंदर असं क्षेत्ररक्षण लॉंगऑफच्या दिशेने. 1 धाव. धावसंख्या झाली ती 26. 28. आणि बॉल त्रिफळाचीत झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन नो 1+1. पाहूया किती धावा जमा करतायत. अजून एक 1+2 अशा 3 अतिरिक्त धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 31.
आणि एक धाव मिळते आणि अजून एक धाव, 2 धाव मिळत आहेत. चला संपलेली आहे. कॅप्टन्सनी कृपया नाणेफेकीच्या कौलसाठी ग्राउंडवर यायचंय. ऍडमिन डिव्हिजन विरुद्ध मेट्रो पीआययू या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी मैदानात यायचंय आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना सिक्युरिटी सेल आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची.
उत्कृष्ट असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने टोलवला आहे, मात्र त्यावरती एक धाव आणि खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली होती 5, अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली होती 6, अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक. खूपच सुंदर असा फटका. एका षटकाच्या समाप्तीनंतर सिक्युरिटी सेल या संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद. आणि उत्कृष्टाचा फटका लेगच्या दिशेने, मात्र एक धाव. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रिया हिच्याकडून. सावकाश, स्वतःची काळजी घ्या. शिला यांच्या पुढील चेंडू आणि नो, आणि खूपच सुंदर असा डोळे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि 1+2. खूपच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. सायमा यांच्या मार्फत आपल्या संघासाठी 2 धावा धावून काढलेल्या आहेत आणि एक अतिरिक्त धाव. 1+2 अशा 3 अतिरिक्त धावा मिळत आहेत सिक्युरिटी सेल या संघाला. धावसंख्या झाली होती 1/12. अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन या ठिकाणी वंदना आणि सायमा या 2 फलंदाजांकडून. काही सत्तान मंत्र देताना कृपाली आपल्या गोलंदाजाला खूपच सुंदर अशी फलंदाजीचं प्रात्यक्षिक सिक्युरिटी प्लस हाऊसकीपिंग या संघाचं. आणि खूपच सुंदर असा फटका लॉफ केलाय फक्त, मात्र त्यावरती मिळेल 1 धाव. धावसंख्या झाली होती 1/13. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आता मात्र होते निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असा फटका, 1 धाव मात्र. धावसंख्या झाली 14. या षटकातील शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका आणि
पंच आणि येतो हेवेवाडे चौकार. बाद 18. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 34 धावांचा पाठलाग करताना सिक्युरिटी सर्व्हिस प्लस बॉलर्स नेम कृपाली आणि खूपच सुंदर असं गोलंदाजी त्रिफळाची. कृपाली यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या निकिता. कृपाली यांचा निर्धाव चेंडू सामन्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलाय ते कृपाली यांना. हॅलो कृपाली यांचा पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा समालोचनाच्या दिशेने विरकावून दिलेला चेंडू मात्र मिळते त्यावरती एक धाव. राणे निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू. खूपच सुंदर असं षटक हाताळलंय. आतापर्यंत मात्र एकच धाव खर्च केलेली आहे आणि शिल्पा यांच्याकडून गडबड होते. झेल सुटतोय थोडीशी गडबड होते. आता मात्र धावसंख्या झाली होती 21. सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस संघाला आणि हा दरम्यान हा जोरदार फटका निकिता यांच्या बॅट मधून आणि केवळ एक धाव घेण्यात यश आणि स्ट्राईकवर आल्या त्या वंदना. सिक्युरिटी अँड सर्व्हिसेस या संघाच्या कर्णधार वंदना या स्ट्राईकवर. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत सज्ज आहेत त्या म्हणजे मानसी पगारे. कॅप्टन कायसे कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजाला. मानसी यांचा पुढील चेंडू सामना करतायत त्या कर्णधार वंदना. नो चेंडू आणि नो धाव बॉल घोषित केलेला आहे. 1+1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळत आहेत सिक्युरिटी सेल प्लस हाऊसकीपिंग सेल या संघाला. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 बॉल 10 रन. काय बोलो 5 बॉल 10 होने चाहिए. आता मात्र एक धाव मिळते. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा मात्र पाहिजे त्या 9. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. पंच आपला निर्णय विचार विनिमय करून द्यावा.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कुणी बाहेरून आवाज देऊ नये, कळकळीची विनंती आहे. पाचव्या अंपायरने आवाज देऊ नये, सहाव्या अंपायरने पण आवाज देऊ नये. ऑडियन्स अंपायर आपण आवाज देऊ नये. ऑडियन्स अंपायर आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण सामन्याचा आनंद घ्यावा. 3 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. खूपच सुंदर असा फटका, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण करताना खूप अवघड असतं. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. आणि मात्र एकच धाव. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक बॉल 6 रन, एक बॉल 6 रन, एक बॉल 6 रन. आणि उत्कृष्टाचा फटका, मात्र 1 धाव. आणि अकाउंट्स डिव्हिजन हा सामना जिंक. नवीन बॉलचा बॉक्स कुठे आहे? चला यापुढे होणारा सामना फायनान्स अँड अकाउंट्स डिव्हिजन या संघाचे खूप खूप अभिनंदन.